एक महत्त्वाची घडामोड, छोटा राजनचा हस्तक डी.के. राव याला खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली। हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे। हॉटेल व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याच्या आरोपातच ही कारवाई करण्यात आली आहे। अधिकची माहिती आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून घेऊया। कृष्णा, कारवाईबद्दलचे अपडेट्स काय? श्रुती, मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई केलेली आहे। डी.के. राव आणि एकूण 6 जणांना ही अटक करण्यात आलेली आहे। एका हॉटेल व्यावसायिकाला 2.5 कोटी रुपयांची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि याचा तपास मुंबई पोलिसांची खंडणी विरोधी पथक करत होतं आणि त्यांनीच ही कारवाई केल्याचं कळतं आहे। रात्री 7 जणांना ताब्यात घेण्यात आलेलं होतं, त्यामध्ये डी.के. राव हा या टोळीचा म्होरक्या असेल। डी.के. राव हा नुकताच 2022 साली 2017च्या एका खंडणीच्या गुन्ह्यातून जामिनावरती बाहेर आलेला आहे आणि त्याच्यावरती मकोका सुद्धा लागलेला होता। मात्र पुन्हा एकदा खंडणीचा वसूल करण्याचा प्रयत्न डी.के. रावने केला असल्याचं समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केल्याचं कळतं आहे। आज त्याला कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि त्याची पोलीस कोठडी देखील मागितली जाईल। मात्र मकोकामधून जामिनावरती बाहेर आलेला आरोपी डी.के. राव याला पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी खंडणीच्याच गुन्ह्यामध्ये अटक केल्याचं आता समोर आलेलं आहे आणि एका हॉटेल व्यावसायिकाला 2.5 कोटी रुपयांसाठी धमकावून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न या आरोपीने केलेला होता। नक्कीच। तुर्तास धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।